नमस्कार. माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप 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 स्वागत आहे. आज मी तुम्हाला मसाला ओटची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. एक मोठी वाटी भरून मी ओट्स घेतले आहेत. एक मोठा कांदा, थोडे मशरूम, गाजर, अर्धी सिमला मिरची कापून घेतली आहे बारीक. पिवळी अर्धी सिमला मिरची कापून घेतली आहे. लाल अर्धी सिमला मिरची कापून घेतली आहे आणि अर्धी वाटी उकडलेले कॉर्न घेतले आहेत. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत. आलं थोडंसं किसून घेतलं आहे. थोडंसं टोमॅटो कापून घेतला आहे. 4-5 मिरच्या कापून घेतल्या आहे. कोथिंबीर कापून घेतली आहे. एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया. आता त्यामध्ये कापलेल्या लसूण, आलं, मिरची टाकून थोडंसं परतून घेऊया. आता त्यामध्ये कांदा घालूया आणि मशरूम घालूया. थोडंसं परतून घ्यायचं आहे. बाकीच्या भाज्या घालून घेऊया. कापलेला बारीक गाजर, लाल पिवळी हिरवी शिमला मिरची घालून घेऊया. टोमॅटो पण घालूया आणि उकडलेले कॉर्न घालूया. सगळ्या भाज्या मोठ्या गॅसवरच परतून घ्यायच्या आहे 2 मिनिटं. खूप जास्त शिजवायचं नाही आहे. आता मसाले टाकेपर्यंत गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये मी एक मॅगी मसाला घालून घेते. एक मॅगी मसाल्याचं पाऊच घालते. त्यामुळे छान टेस्ट येते ओट्सला. तुम्ही नाही घातलं तरी चालेल, तसे पण छानच होतात. मध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मॅगीच्या मसाल्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे त्याच्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. मी एक मोठी वाटी ओट्स घेतले होते. आता मी त्याच्या दुप्पट पाणी घालते याच्यात. आता यामध्ये 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला उकळी येऊ द्यायची आहे. आता याला चांगली उकळी यायला लागली आहे. तर यामध्ये ओट्स मिक्स करून घेऊया. यामध्ये सगळे मी ओट्स घालून घेते आहे. गॅस आता बारीक करायचा आहे. यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. तर 2-3 मिनिटं झाले आहे. आता झाकण काढून बघूया. छान वाफ आली. आता ओट्स छान तयार आहेत. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून. ओट्स आता तयार आहेत. गरमागरम मसाला ओट्स तयार आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळं माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील. धन्यवाद.